चैत्र नवरात्रात फक्त 10 मिनिटं काढून तुम्ही देवीला प्रसन्न करू शकता आणि तुमच्या आयुष्यात चमत्कार घडू शकतो. होय, चैत्र नवरात्री म्हणजे देवीच्या शक्तीचं, भक्तीचं आणि नव्या सुरुवातीचंच प्रतीक. या 9 दिवसांत देवीची कृपा मिळवण्यासाठी लोक मोठे मोठे जप, पाठ, पूजा करतात. पण प्रत्येकाकडे वेळ असतोच असं नाही. जर तुम्हालाही असं वाटत असेल की आपल्याला एवढं सगळं करायला वेळ मिळत नाही, मग देवीची कृपा कशी मिळणार? तर काळजी करू नका, कारण चैत्र नवरात्रीत फक्त 10 मिनिटं काढून तुम्ही देवीला प्रसन्न करू शकता आणि तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडू शकता. एक अतिशय सोपा आणि प्रभावी असा उपाय आहे कुंकुमार्चन. हा उपाय मनापासून केल्यास घरात सुख शांती, धनसमृद्धी आणि देवीची कृपा कायम राहते असं सांगितलं जातं. चला तर मग जाणून घेऊया हा 10 मिनिटाचा सोपा पण चमत्कारिक उपाय कसा करायचा. सर्वात आधी या चैत्र नवरात्रीच्या दिवसात आपण पंचमी, अष्टमी आणि नवमी या दिवसांमध्ये कुंकुमार्चन करू शकता. आपल्याला कोणत्या दिवशी कुंकुमार्चन करायचं आहे हे ठरवावं. त्या दिवशी सकाळी अंघोळ करून स्वच्छ व्हावं, स्वच्छ कपडे परिधान करावे, पूजास्थळ स्वच्छ करावं आणि पूजास्थळी दिवा लावावा, अगरबत्ती, धूप, दीप लावावा. त्यानंतर देवीला नमस्कार करत संकल्प करावा. सर्वप्रथम ओम गणेशाय नमः म्हणून गणपतीला प्रथम वंदन करावं. डोळे बंद करून मनात संकल्प करावा की मी आज देवीला कुंकुमार्चन करून घरात सुख समृद्धी, धन, ऐश्वर्य आणण्यासाठी ही पूजा करत आहे. त्यानंतर देवीचं आवाहन करावं आणि षोडशोपचारे पूजा करावी. मूर्तीला अक्षता, फुलं अर्पण करावेत. ओम श्रीं ह्रीं क्लीं महालक्ष्मी नमः किंवा ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे असा मंत्र म्हणत देवीला नमस्कार करावा. त्यानंतर कुंकुमार्चनाला सुरुवात करावी. नित्य देवपूजा आटपून झाली तरी आपण हे कुंकुमार्चन करू शकता. देवीची मूर्ती ताम्हणात घ्यावी. मूर्ती नसेल तर श्रीयंत्र घ्यावं. उजव्या हाताचा अंगठा, मधलं बोट आणि अनामिका या बोटांनी चिमूटभर कुंकू या श्रीयंत्रावर किंवा मूर्तीवर अर्पण करावं. देवीच्या चरणापासून म्हणजे पायापासून सुरुवात करून हळूहळू मूर्तीच्या शरीरावर, डोक्यापर्यंत हे कुंकू व्हावं. प्रत्येक वेळी मंत्र म्हणत आपण कुंकुमार्चन करावं. यावेळी सोपे मंत्र म्हणावेत, जसे ओम श्रीं महालक्ष्मी नमः किंवा ओम श्रीं ह्रीं क्लीं महालक्ष्मी नमः किंवा ओम श्रीं ह्रीं लक्ष्मी नमः. यावेळी आपण ललिता सहस्रनाम, श्री सूक्त किंवा देवीची 108 नावं ऐकू सुद्धा शकता. दुर्गा देवीचं नामस्मरण असो किंवा महालक्ष्मीचं नामस्मरण असो, कुंकुमार्चन करताना 108 वेळा नाव घेत हे कुंकू अर्पण करावं. यासाठी फक्त 10 मिनिटे पुरेसी आहेत. मात्र 10 मिनिटे काढून 108 नामांचा जप करत आपण हे कुंकुमार्चन करावं, तेही मनापासून आणि श्रद्धेनं. प्रत्येक चिमूट वाहत